द ग्रेट हॅपीनेस। तपोच ब्रह्मचर्यांच आर्य सच्चानदस्सनं निब्बान सच्चिकिर्याच ये तं मंगलमुत्तमं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागतांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते आणि त्या दरम्यान भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राचा उपदेश दिलेला आहे, ज्यामध्ये 38 प्रकारचे मंगल सांगितलेली आहेत। आपण गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रमशः 38 मंगलांपैकी एक मंगल पाहत आहोत आणि त्या मंगलांपैकीचा हा जो भाग आहे तपोच ब्रह्मचर्यंचार्य सच्चानदस्सनं निब्बान सच्चिकिर्याच एतं मंगलमुत्तमं, हा भाग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण यापूर्वीचे जसे आपण एका शब्दांवरती उपदेश ऐकले तेवढे सहज सोपे या गाथेतील शब्द नाहीत। कारण ही जी गाथा आहे या गाथेमध्ये आर्य सच्चानदस्सनं हा जो काही शब्द प्रयोग केला गेलेला आहे, हा जेवढे शब्द आहेत तेवढा सहज सोपा उपदेश त्यामध्ये नाही आहे। भगवंताची मूळ वाणी आहे आणि म्हणून आपण आज सुद्धा देखील भगवंतांनी 4 आर्य सत्य जे सांगितले आहेत त्यापैकी चौथ्या आर्य सत्याचा भाग अर्थात आपल्या या प्रवचन मालिकेतील 28वा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य आपण पाहणार आहोत। आपण काही दिवसांपूर्वी भगवंतांनी सांगितलेले पहिले आर्य सत्य पाहिले, ज्याला दुःख आर्य सत्य संबोधल्या गेले। ते दुःख आर्य सत्य सांगून भगवंतांनी आपण सत्यवादी कसे आहोत हे आपल्या निदर्शनास आणून दिले। बुद्ध हे सत्यवादी होते
हे पहिल्या आर्य सत्यावरून आपणास समजलेले आहे. दुसरे आर्य सत्य दुःख समुदय आर्य सत्य सांगितलेले आहे. आणि या दुःख समुदय आर्य सत्यामध्ये दुःखाचे कारण सांगितलेले आहेत 3 प्रकारचे. आणि कारण सांगून भगवान बुद्ध हेतुवादी होते हे सिद्ध आपण केलेलं आहे. पहिल्या आर्य सत्यामध्ये भगवान काय होते? सत्यवादी होते हे सिद्ध केल्या गेलं आहे. दुसरं आर्य सत्य सांगितल्यानंतर बुद्ध हे हेतुवादी होते हे सिद्ध केल्या गेलं आहे. तिसरं आर्य सत्य सांगताना दुःख निरोध आर्य सत्य सांगितल्या गेलेलं आहे. आणि दुःख निरोध आर्य सत्य म्हणजे दुःखाचा निरोध करता येते, म्हणजे निर्वाण पद आपण प्राप्त करू शकतो ही शक्यता म्हणजे आशावादी भगवान बुद्ध होते हे सुद्धा आपण सिद्ध केलेलं आहे. 4 आर्य सत्य समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या मी आपणास सांगतो आहे. म्हणजे 4 आर्य सत्य तर जगजाहीर आहेत, परंतु हे मी आता जे शब्द प्रयोग केले आहे म्हणजे प्रथम आर्य सत्यामधून भगवान बुद्ध सत्यवादी होते, दुसऱ्या आर्य सत्यामधून भगवान बुद्ध हेतुवादी होते, तिसऱ्या आर्य सत्यामधून भगवान बुद्ध आशावादी होते आणि चौथं आर्य सत्य जे आपण आज पाहणार आहोत त्यामधून भगवान बुद्ध क्रियावादी होते, कर्मवादी होते हे आपण सिद्ध करणार आहोत. बघा तुम्ही, आजार आहे, आजाराचं अस्तित्व मान्य केलं, आजार होण्याचं कार्यही आपल्याला समजलं, कारण समजलं आजार होण्याचं. कारण समजल्यानंतर ते कारण आपण नष्ट करू शकतो, म्हणजे दुःखाला नष्ट करू शकतो, आपण आजारमुक्त होऊ शकतो हेही आपणास समजले. आणि मग आजारमुक्त होण्यासाठीचा उपाय कोणता तो आजच्या आर्य सत्यामध्ये आहे. आणि तो उपाय म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले अरियो अठ्ठंगिको मग्गो. भगवंताचे शब्द आहे अरियो अठ्ठंगिको मग्गो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग असं त्याला म्हटलेलं आहे. कारण आत्तापर्यंत आपण दुःख 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 जे म्हणत होतो, दुःखाची कारण मीमांसा आपण केली आहे, दुःखाचं निवारणही करता येतं हे समजलं आहे. आणि या चौथ्या आर्य सत्यात त्याचा प्रत्यक्ष थेट मार्ग सांगितला म्हणजे उपाय सांगितलेला आहे. उपायामध्ये भगवान बुद्ध म्हणाले आर्य अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे. मागच्या प्रवचनामध्ये 27व्या भागामध्ये आपण निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि महापरिनिर्वाण म्हणजे काय हे बघितले. मग ते निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण किंवा सारांश रूपाने निर्वाण, निर्वाण कशाला म्हणतात हे आपण पाहिल्यानंतर ते निर्वाण प्राप्तीचा मार्ग आजच्या आर्य सत्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे अगोदर भगवंताने सांगितलं आहे की दुःखाचं निवारण करता येते, म्हणजे तुम्ही गोंधळून जाऊ नका, टेन्शनमध्ये राहू नका की दुःखी आहे दुःखी आहे, दुःख आहे हे समजलं, दुःखाचं कारण आहे हेही समजलं आणि दुःख मुक्त नष्ट करता येते हेही समजलं. मग नष्ट कसं करता येते त्यावरचा आज उपाय सांगितला भगवंतानं, ज्यामध्ये दुःख निरोध गामिनी पटी पदा आर्य सत्य, दुःख निवारण्याचा मार्ग भगवंताने सांगितला. आता मी तुम्हाला सांगेल की जे 24 आर्याची गोष्ट आपण करतोय ना प्रारंभीपासून, अशोक चक्रामध्ये असलेले 24 आर्य त्याची चर्चा करतोय ना आपण पुन्हा पुन्हा. आता मला सांगा बरं, मग पहिल्या आर्य सत्यामध्ये किती कड्या झाल्या? वा वा, 12 कड्या झाल्या पहिल्या आर्य सत्यामध्ये. दुसऱ्या आर्य सत्यामध्ये किती कड्या सांगितल्या? 12 आणि 3 किती झाले? 15. तिसऱ्या आर्य सत्यामध्ये किती कड्या सांगितल्या? 1. कोणती कडी सांगितली? निर्वाण. किती झाल्या? 16. आता किती राहिल्या? आणि 8 आर्य अष्टांगिक मार्गामध्ये किती मार्ग आहेत? किती झाले? 16 आणि 8. विद्यार्थी फार हुशार झाले बाबा, विद्यार्थी शिकले म्हणजे समजण्यास किती सोपं गेलं आपल्याला. बघा, रात्रीला झोपेतून उठून आपल्याला जर विचारलं बा आर्य अष्टांगिक मार्ग काय आहे, तर काहीच नाही, 24 आर्य सांगायचे आपण. 12 प्रकारचं दुःख सांगितलंय, त्या दुःखाचं नंतर 3 विभागामध्ये विभागणी केली आहे, कारण सांगितलंय आणि कारण सांगितल्यानंतर दुःख मुक्त झाल्यावर काय होते तर निर्वाण प्राप्त होते. आणि मग दुःख निर्वाणाचा मार्ग कोणता आहे निर्वाण प्राप्तीचा? तर आर्य अष्टांगिक मार्ग आहे.
समजलं? किती सोपं आहे. कोणाला समजलं नाही असं आहे का कोणी इथे? सारे निर्वाणाला गेले, समजलं नाही म्हणजे समजलं म्हणजे निर्वाणाला गेले सर्वच, आहे का? श्रुतमय प्रज्ञेच्या द्वारे का होईना आपण निर्वाणाला पोहोचलो ना, निर्वाणापर्यंत पोहोचलो. हां, प्रॅक्टिकली मात्र जो मार्ग आहे तो मार्ग मोठा अवघड आहे. दिल्लीला जाऊन आलो, हिमालयावर जाऊन आलो, तर हिमालय आपण समजा जाऊन जरी आलो नाही तर त्याच्याबद्दल जे वाचलं तर हिमालयाला जाऊन आलो असं समजू शकतो आपण. पण प्रत्यक्ष हिमालयावर जाणं मात्र अवघड आहे. इथून डोळे बंद केले की दिल्ली दिसू शकते, इथून डोळे बंद केले की बँकॉक दिसू शकते, इथून डोळे बंद केले की श्रीलंका दिसू शकते, पण प्रत्यक्ष मार्ग जो आहे तो मात्र कठीण असतो. मग हा आर्य अष्टांगिक मार्ग जो भगवंताने सांगितला तो 8 अंगांनी युक्त असलेला मार्ग आहे. आणि त्या 8 अंगांमधून पहिलं अंग, ज्या अंगाला प्राधान्य दिलं भगवंताने, त्याला म्हटलेलं आहे पालीमध्ये सम्मा दिठ्ठी. काय म्हटलेलं आहे? सम्मा दिठ्ठी. तर सम्मा दिठ्ठीला आपण म्हणतो सम्यक दृष्टी. काय म्हणतो? सम्यक दृष्टी. आता लय लेकराचे नाव सम्यक आहेत, घराघरात सम्यक नावाचे पोर आहेत, सम्यक नाव दृष्टी नावाच्या पोरी पण असतील. तर सम्यक दृष्टी हा शब्द प्रयोग बहुतेक वेळा आपण केलेला आहे. सम्यक सम्यक सम्यक, दृष्टी दृष्टी दृष्टी. इंग्रजीमध्ये त्या सम्मादिठ्ठीला राईट व्ह्यू म्हटलेला आहे. काय आहे सम्यक दृष्टी हे समजून घेणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. कारण निर्वाण प्राप्तीचा हा मार्ग आहे, दुःख मुक्तीचा हा मार्ग सांगितला भगवंताने. जसं की डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी चेक केलं, सांगितलं की तुम्हाला मलेरिया झालाय. मग मलेरिया मच्छरामुळे झाला असेल एखाद्या, किंवा अजून कोणत्या कारणामुळे झाला असेल, हे कारणही सांगितलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की माझ्याकडे गोळ्या, औषध, इंजेक्शन किंवा फॉर्म्युला आहे की ज्यामुळे तुमचा मलेरिया बरा होऊ शकतो. आशावाद दिला आपल्याला की आपला मलेरिया बरा होऊ शकतो. मग डॉक्टरांनी आपल्याला गोळ्या पण दिल्या सांगून की ह्या गोळ्या आहेत, हे इंजेक्शन्स आहेत, ते तुम्हाला घ्यावे लागतील. आणि आपण घेतल्या पण त्या, पण घेतल्याच फक्त पुढे ठेवल्या. रोगमुक्त होऊ का आपण? कोणी रोगमुक्त होऊ शकत नाही. केव्हा रोगमुक्त होऊ आपण? जेव्हा प्रत्यक्ष त्या दवा गोळ्या ज्या दिल्या मलेरियातून मुक्तीसाठीच्या, त्या जेव्हा कधी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार घेऊ तेव्हाच मुक्ती आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म मार्ग आहे तो जरी दुःख मुक्तीचाच मार्ग आहे, परंतु जेवढा सहज सोपा वाटते आपल्याला तेवढा प्रॅक्टिकली आचरणात आणायला मात्र कठीण आहे. ही बोलणं, त्याच्यावर चर्चा करणं, एक तासभर प्रवचन करणं, तुम्ही 2-2 तास 1 तास ऐकायला बसणं, पुस्तकं वाचणं, लिहिणं, हे सगळं सोपं आहे, समजून घेणं पण सोपं आहे. पण प्रॅक्टिकली ह्याला जीवनामध्ये उतरवून सम्यक दृष्टी प्राप्त करून घेणं हे मात्र फार अवघड आहे. सम्यक दृष्टीवर चर्चा करणं सोपं आहे, सम्यक दृष्टी अभ्यासाच्या माध्यमातून समजून घेणं सोपं आहे. पण प्रत्यक्ष सम्यक दृष्टीची प्रवृत्ती आपली निर्माण करणे, सम्यक दृष्टीचं ज्ञान प्राप्त करणे हे मात्र कठीण आहे. तर ते सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर भगवंताने म्हटलेलं आहे, बौद्ध साहित्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. सम्यक म्हणजे योग्य असं म्हटलेलं आहे बघा. सम्यक म्हणजे योग्य दृष्टी, योग्य दृष्टी असं म्हटलं आहे. सम्यक दृष्टी. आता दृष्टी म्हणजे काय? काय असेल दृष्टी म्हणजे? दृष्टी म्हणजे आपण डोळ्यानं पाहतो ती एक दृष्टी वेगळी, आणि या सम्माद दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे ती दृष्टी सांगितली तर ती फक्त डोळ्यानं पाहण्याची दृष्टी नाही सांगितली, ती अनुभूतीची दृष्टी सांगितली. सम्यक दृष्टी 5 इंद्रियांशी संबंधित जे विषय आहेत त्याच्याशी जेव्हा जेव्हा आपला संबंध येईल तेव्हा तेव्हा आपल्याकडे जर सम्यक दृष्टी असेल तर आपण दुःखामध्ये वाहत जाऊ शकत नाही.
जर सम्यक दृष्टी असेल तर दुःखात वाहत जाऊ शकत नाही, पण मिथ्या दृष्टी आपल्याकडे असेल तर मात्र भवचक्रामध्ये वाहत राहणार, फिरत राहणार आपण. या संसारामध्ये दोन प्रकारच्या दृष्टीवाले लोक आहेत. किती प्रकारच्या? संपूर्ण संसारामध्ये दोन प्रकारच्या दृष्टीवाले लोक आहेत. एक दृष्टी आहे सम्यक दृष्टी आणि दुसरी दृष्टी आहे मिथ्या दृष्टी. लक्षात ठेवा, दोन प्रकारची दृष्टी, एक तर सम्यक दृष्टी, दुसरी मिथ्या दृष्टी. सम्यक म्हणजे थोडक्यात योग्य दृष्टी. योग्य काय, अयोग्य काय, कुशल काय, अकुशल काय, अनित्य काय, अनात्म काय, दुःख काय, चार आर्य सत्य काय, ह्याला जाणून घेण्यासाठीची जी आपल्याकडे अनुभूतीची प्रवृत्ती आहे त्याला थोडक्यामध्ये सम्यक दृष्टी म्हणतात. आणि जिथे आपल्याला पंचशील समजत नाही किंवा पंचशीलचं महत्त्व समजत नाही, जिथे अनित्य भाव आपल्याला समजत नाही, जिथे अनात्म भाव आपल्याला समजत नाही, जिथे दुःख भाव आपल्याला समजत नाही, त्याला म्हटलेलं आहे मिथ्या दृष्टी. आणि या जगातले बहुसंख्य लोक कोणत्या दृष्टीचे आहेत? मिथ्या दृष्टीचे. बहुतेक लोक मिथ्या दृष्टीमध्ये असतात. जे या जिभेच्या आहारी गेलेले आहेत, कोणत्या दृष्टीवाले लोक आहेत? जे शब्दांच्या आहारी गेलेले आहेत, कोणत्या दृष्टीवाले? जे या चक्षुच्या आहारी गेलेले आहेत, कोणत्या दृष्टीचे लोक आहेत? आहारी गेलेले लोक मिथ्या दृष्टीवाले आहेत. जे आहारी गेलेले नाहीत ते सम्यक दृष्टीवाले आहेत. म्हणजे थोडक्यात असं म्हटलेलं आहे की आपली दृष्टी जी आहे त्याला समतेचा भाव जर असेल त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. ध्यानामध्ये तुम्ही जर कधी शिकला असाल की समतेमध्ये राहणे तर त्याला सम्यक दृष्टीने पाहणे म्हटलेलं आहे. सम्यक दृष्टीने पाहणे. कधीही कोणत्याही प्रसंगी आपली दृष्टी ही सम्यक असावी. सम्यक दृष्टी जर असेल तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म घडू शकत नाही. काया वाचा मनाने अकुशल कर्म आपण करू शकत नाही जर सम्यक दृष्टी असेल तर. सम्यक दृष्टी नसेल तर आपला काया वाचा मनावर संयम नसतो. आणि ज्यांचा काया वाचा मनावर ते संयम नसतो, ताबा नसतो, ते लोक अकुशल कर्मामध्ये रत असतात. आणि जे अकुशल कर्मामध्ये असतात ते दुःखी असतात. भगवंताने म्हणून सांगितलं की सम्यक दृष्टी ही मुख्य आहे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टीच मुख्य आहे. सम्यक दृष्टी प्राप्त झाली की बाकीच्या 7 अंग जे आहेत आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतात. म्हणून या सम्यक दृष्टीला आर्य अष्टांगिक मार्गामध्ये प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. कारण परस्परावलंबी आहे सगळ्या गोष्टी. मागे पण मी तुम्हाला शिकवतोय नेहमी की धम्मामध्ये सांगितलेले हे जे तत्व आहे हे कसे आहेत? परस्परावलंबी आहेत. जसं 3 प्रकारच्या तृष्णा सांगितल्या, कामतृष्णा सांगितली, भवतृष्णा सांगितली, विभव तृष्णा सांगितली, ज्यामध्ये भूतकाळ सांगितला, वर्तमान सांगितला आणि भविष्य सांगितलेलं आहे. 3ही प्रकारच्या तृष्णा ज्या सांगितल्या आहेत त्यामध्ये भूत, वर्तमान आणि भविष्य सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या मनोप्रवृत्तीच्या संदर्भामधून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे या सम्यक दृष्टीला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं किंवा आध्यात्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर खरं तर 3 प्रकारचा दृष्टिकोन असतो लोकांचा. अनुभूतीचा किंवा पाहण्याचा 3 प्रकारचा दृष्टिकोन असतो. कोणकोणत्या 3 प्रकारचा दृष्टिकोन असतो? एक तर समजा एखादी वस्तू, पदार्थ, स्त्री, पुरुष कोणी असेल त्याच्यात 3 प्रकारचा दृष्टिकोन कसा असतो तुम्हाला मी सांगेन. पहिला आपला एक दृष्टिकोन असतो. समजा फॉर एक्झाम्पल हा माईक आहे. हा माईक आहे. या माईककडे किंवा अबाउट माईक बद्दल पाहण्याचा मी पाहतोय तर माझा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमच्यापैकी कोणी पाहत आहे तर त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे झाले 2 दृष्टिकोन. मूर्तीकडे पाहत आहे.
मी पाहतोय, माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. तुम्ही कोणी पाहत आहात, तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि तिसरा दृष्टिकोन वास्तविक दृष्टिकोन आहे. आपला दृष्टिकोन, दुसऱ्याचा दृष्टिकोन आणि वास्तविक दृष्टिकोन. किती दृष्टिकोन झाले? बरोबर आहे की चूक आहे? समजा, उदाहरण सांगितले की समजते आपल्याला. एक राजा होता. सम्यक दृष्टीचं उदाहरण देतो तुम्हाला मी. एक राजा होता. राजा जंगलात गेला, धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी गेला. राजे लोक शिकार करत होते. बघ, राजा जंगलात गेला, शिकारीसाठी म्हणून गेला, नदीच्या काठावरती गेला. नदीच्या काठावरती झाडी झुडपं होते. किनाऱ्यावरती बसला. राजाला वाटलं बा कोणीतरी प्राणी पाणी पिण्यासाठी येईल आणि मग मी बाण चालवेल आणि त्या प्राण्याला मारेल. राजा आपल्या बाणाला घेऊन तिथे बसला. झाडी वगैरे होती, तर कोणीतरी एक माणूस पैल तीरावरती नदीच्या दुसऱ्या कॉर्नरवरती पाणी पिण्यासाठी म्हणून आला. पाणी पिण्यासाठी म्हणून तो पाण्यात उतरला किंवा पाण्यामध्ये त्यानं असा हात टाकला. राजाला कोण आहे हे दिसत नव्हतं अंधारामध्ये. राजानं आपला बाण काढला आणि चालवला आणि चालवल्यावर तो मनुष्य गतप्राण झाला. राजाचा काय विचार होता? काय म्हणून राजाने बाण चालवला? कोणीतरी प्राणी आहे. हकीकतमध्ये काय होतं? मनुष्य होतं. आपला प्रत्येकाचा दृष्टिकोन असाच असतो. आपण जसा विचार करतो तसंच असते का सगळं काही? नाही. दोन प्रकारची माणसं बघा, तुम्हाला सांगतो एक उदाहरण म्हणून. समजा आता तुम्ही एवढे जण बसला तिथे. एवढ्या ठिकाणी सुद्धा दोन प्रकारची माणसं असतात. प्रवृत्त्या, दृष्टिकोन. समजा कुणाला इथे बसल्या बसल्या वाटत असेल की अरे किती चांगलं चाललंय. उदाहरण, हा एक दृष्टिकोन झाला. किती चांगलं चाललंय, लोक येत आहेत, भंतेजी प्रवचन देत आहेत, व्यवस्थित चाललंय, धम्माचा प्रचार होत आहे, हा एक दृष्टिकोन. दुसरा एक व्यक्ती कोणीतरी आहे, अरे काय चाललंय हे, लोकांना पण काम धंदा नाही वाटते, भंतेजीला पण काही काम धंदा नाही वाटते, भंतेजीला काही येईना आणि लोकांना काही समजेना. दोन दृष्टिकोन झाले की नाही? बघा तुम्ही, गोष्ट तीच आहे पण दृष्टिकोन दोन झाले. आणि तिसरा दृष्टिकोन जो आहे तो वास्तविकतेतला दृष्टिकोन सांगितला मी तुम्हाला. वास्तविक असते वेगळं, आपण विचार करतो ते वेगळं, दुसरं विचार करते ते वेगळं, आणि वस्तुस्थिती वेगळीच असते. जसं की सूर्याबद्दल सांगितलेलं आहे. सूर्याबद्दल सायन्स आहे बघा. इथे तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात बा सूर्य फिरते इकडे तिकडे. म्हणजे काही काहींचं मत का सूर्य फिरते, सूर्य सकाळ होते तर इकडे पूर्वेला असते, सूर्य सायंकाळ होते तर पश्चिमेला जाते. बरोबर, व्यवहारामधलं सत्य आहे की खरंच सूर्य पूर्वेकडून उगवते आणि पश्चिमेला मावळते. हे झालं व्यवहारातलं सत्य. हे पूर्ण सत्य आहे का? पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि लोक म्हणताना, सांगताना, लिहिताना काय म्हणतात? सूर्य मावळतीला गेला म्हणतात, सूर्य उगवला म्हणतात. ना सूर्य उगवते ना मावळते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ही हकीकत आहे का नाही सायन्समध्ये? आत्ता अमेरिकेमध्ये याच्या उलटी वेळ असेल. आपल्याकडे जर 4 वाजत आहे दुपारचे, तर अमेरिकेमध्ये सकाळचे 4, 4:30 किंवा 3:30 असा काहीतरी टायमिंग असेल. उलटं गणित आहे का नाही? सूर्य इकडे मावळते आणि तिकडे उगवते. मग कोणतं खरं म्हणायचं? आपला दृष्टिकोन खरा म्हणायचा का अमेरिकेवाल्या लोकांचा आत्ता गुड नाईट म्हणजे गुड मॉर्निंग म्हणण्याचा दृष्टिकोन खरा म्हणायचा, की आपला गुड इव्हनिंग म्हणण्याचा दृष्टिकोन खरा म्हणायचा? तर दोघांचाही दृष्टिकोन वेगळाच आहे, वास्तविक सत्य वेगळंच आहे. तर भगवंताने सांगितलंय सम्यक दृष्टी म्हणजे वास्तविक सत्याचा अनुभव घेणे, त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. वास्तविक सत्य ज्याला अनित्य, अनात्म आणि दुःख आहे. हे 12 प्रकारचे जे दुःख तुम्हाला शिकवले ना पहिल्या सत्यामध्ये, आर्य सत्यामध्ये, त्या 12 प्रकारच्या दुःखाला जशास तसे पाहणे, त्याला म्हणतात सम्यक दृष्टी प्राप्त.
तुम्हाला मी मागे शिकवलं ना, निर्वाणामध्ये निर्वाण प्राप्त होऊ शकते. तर कशानं? तर हे सम्यक दृष्टीपासून ते सम्यक समाधीपर्यंतचा जो काही आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हा मार्ग प्राप्त करून घेणे म्हणजे निर्वाणाला प्राप्त करणे आहे. जो व्यक्ती निर्वाणाला प्राप्त करतो त्याला हे आर्य अष्टांगिक मार्गाची अनुभूती येते. 4 आर्य सत्याचं दर्शन त्यांना घडते. हे जे दर्शन शब्द लिहिला का नाही, मग आर्य सच्चान दस्सनं, तर आर्य सत्याचं दर्शन कुणाला होते म्हणाले भगवान बुद्ध? ज्याने अनुभूतीच्या जोरावर आर्य अष्टांगिक मार्गाला जाणलाय त्याला आर्य सत्याचं दर्शन होईल. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून हा प्रॅक्टिकली असा मार्ग आहे. 12 प्रकारच्या दुःखाला समजून घेण्याची दृष्टी आहे त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. किंवा 3ही प्रकारच्या तृष्णेला समजून घेण्याची जी दृष्टी आहे त्याला सुद्धा सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. तर वास्तविक दृष्टी ज्याला म्हणतोय आपण, म्हणजे वास्तविक मीन्स ही व्यवहारातली जी दृष्टी आहे ती दृष्टी वेगळी आहे आणि सम्यक दृष्टी ज्याला म्हणतोय ती वेगळी आहे. पंच इंद्रियांच्या विषयांशी संबंधित जी दृष्टी आहे ती जर सम्यक असेल तर आपण दुःखी होऊ शकत नाही. आपल्याला समजेल की या चक्षुना आपण काहीतरी पाहत आहे, चक्षु विज्ञान उत्पन्न होईल आणि सांगेल की हे बरोबर नाही, डोळे बंद कर. तिथे सम्यक दृष्टी आहे. किंवा पाहत जरी असेल तर तिथे परिणामहीन मनाची अवस्था आहे की ठीक आहे, हो रहा है तो हो रहा है. तिथे परिणाम नाही आहे, प्रतिक्रिया नाही आहे. जिथे प्रतिक्रिया नाही आहे तर सम्यक दृष्टीने पाहणं आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये तल्लीन न होणं. मागच्या वेळेस आपण निर्वाणाच्या 4 अवस्था 4 भाग पाहिले आपण. त्याच्यामध्ये तल्लीन न होणं, पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न न होऊ देणं, ती जी अवस्था निर्वाणाची आहे त्याला सम्यक दृष्टी म्हटलेला आहे. आणि म्हणून सम्यक दृष्टीचा हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये कुशल अकुशल समजणे, सत्य असत्य समजणे, त्याला सुद्धा सम्यक दृष्टी म्हटलेला आहे. तर भगवंताचा हा गहन मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेत असताना हे 4 आर्य सत्याचं दर्शन सर्वात अगोदर कुणाला झालं? भगवंतानंतर कौंडण्याला झालेला आहे, नाही का? ज्ञानी कौंडण्य म्हटलेलं आहे त्यांना. भगवान बुद्धाचे पहिले शिष्य बनले कौंडण्य. हे जेव्हा 4थं आर्य सत्य भगवंताने सांगितलं, अगोदर निर्वाण आहे हे सांगितलं आणि निर्वाणाचा हा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. हा आर्य अष्टांगिक मार्ग सांगून जेव्हा झाला, म्हणजे 4थं आर्य सत्य जेव्हा सांगून झालं की तेव्हा मग कौंडण्याला प्रकाश प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं. आणि मग भगवान बुद्ध म्हणाले कौंडण्याने जाणले, कौंडण्याने जाणले. तर सर्वात अगोदर भगवंताच्या नंतर दुःखमुक्त होणाऱ्या व्यक्ती कोणती व्यक्ती आहे? कुणाला बहुमान प्राप्त झाला? कौंडण्य नावाचे जे परिव्राजक होते ते भिक्खू झाले. यही भिक्खवे म्हणाले भगवान बुद्ध त्यांना. आणि त्यांना 4 आर्य सत्यांचं दर्शन झालं. ज्यांना 4 आर्य सत्यांचं दर्शन होते ते निर्वाण प्राप्त करत असतात. ज्यांना निर्वाण प्राप्त झालं त्यांना 4 आर्य सत्याचं दर्शन होत असतं. परस्परावलंबी जे म्हणतो आहे ना मी तुम्हाला, निर्वाण प्राप्त करणे म्हणजे काय? तर ज्यांना 4 आर्य सत्यांचं दर्शन झालंय ती व्यक्ती निर्वाण प्राप्त आहे. जी निर्वाण प्राप्त व्यक्ती आहे त्यांना 4 आर्य सत्याचं दर्शन आहे. म्हणजे लोहचुंबक आणि लोखंड. लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षित झालं काय आणि लोहचुंबक लोखंडाकडे आकर्षित झालं काय? तुम्ही काही म्हणा, पण ते एकमेकांना चिपकलेत, आकर्षित झालेत. सत्य तेच आहे की एकमेकांना चिपकलेत. आलं लक्षामध्ये? हे आर्य सत्य असे आहे. मग पहिलं आर्य सत्य सांगितलं भगवंताने की सम्यक दृष्टी हे दुःखमुक्तीच्या अंगातील पहिलं आर्य सत्य आहे. तर आपला दृष्टिकोन म्हणजे आपला राईट व्ह्यू ज्याला म्हटलेला आहे, सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त करणे हे जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. आपल्या पाहताना पाहत आहोत, ऐकताना ऐकत आहोत, खाताना खात आहोत. हे आपल्याला अनुभूतीच्या जोरावर जेव्हा समजेल तर भगवान बुद्ध म्हणाले तेव्हा सम्यक दृष्टी आपल्याला प्राप्त झाली आहे. आणि तो जो अनुभव आहे तो दुःखमुक्तीचा अनुभव आहे. सरासरी सगळेच लोक पंच इंद्रियांच्या विषयांमध्ये रममान झालेले आहेत म्हणून दुःखी आहेत. पंच इंद्रियांच्या विषयांतून निघण्यासाठी, मुक्त होण्यासाठीचं जे सत्य आहे ते दुःख निरोध आर्य सत्य आहे. आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य आहे. आणि त्या दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पहिलं अंग सम्यक दृष्टीचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा.
तर जीवन जगत असताना भगवान म्हणाले यथाभूत दर्शन असा शब्द प्रयोग केलेला आहे साहित्यामध्ये. यथाभूत दर्शन, जसे आहे तसे पाहणे. आता जसे आहे तसे पाहणे, फूल आहे, फुलाकडे आपण पाहिलं, या फुलाकडे आपण जेव्हा पाहू तेव्हा पहिली गोष्ट तर जसं आहे तसं पाहणे कशाला म्हटलं आहे, तर न्यूट्रल मनाची अवस्था तुम्हाला मी त्या दिवशी शिकवली आहे. न्यूट्रल मनाची अवस्था, फूल आहे तर आहे, ठीक आहे, पण मिथ्यादृष्टी असेल तर अरे वा काय सुंदर फूल आहे, मग नाकाजवळ घेऊ दे. ही सम्यक दृष्टी आहे का, तर ही सम्यक दृष्टी नाही आहे. त्याच्यात वाहत जाण्याला मिथ्यादृष्टी म्हटलेलं आहे आणि जसं आहे तसं पाहण्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. म्हणून दोन प्रकारच्या दृष्टी इथे आहेत. कोणी म्हणते आत्मा शाश्वत आहे, त्यालाही मिथ्यादृष्टी म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांनी मिथ्यादृष्टीचे प्रकार सांगितले. मग मिथ्यादृष्टी म्हणजे कर्मकांडावर विश्वास ठेवणे, त्याला सुद्धा मिथ्यादृष्टी म्हटलं. मला वाटतं बाबासाहेबांनी जे काही कर्मकांड करू नका म्हणून सांगितलंय, तर आपल्याला सम्यक दृष्टीवान होण्यासाठीचा सुद्धा एक उपाय कौशल्य म्हणून मार्ग सांगितला असावा. आपले लोक मीन्स जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, जेवढे लोक कर्मकांडात गुंतलेले आहेत ते भगवान बुद्धांपासून कोसो दूर आहे. हे वरवर करणी मी तुम्हाला सांगेल. जे लोक आजही 65, 66, 67 वर्षानंतर बाबासाहेबांनी सांगून देखील कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत, सर भेसळ करत आहेत, त्रिरत्नांशिवाय अजून कोणाला तरी मानत असतील, ते भगवान बुद्धांच्या दुःखमुक्तीपासून कोसो दूर आहेत, लांब आहेत. कारण आम्ही पाहिलं त्या दिवशी, तुम्हाला मी सांगितलं, नागपूरकडे जर गेलं, वर्धेकडे इकडे, तर भलतंच काय काय मानतात लोक. कोल्हापूरकडे साताराकडे गेलं तर भलतंच काय काय मानतात लोक. इकडं माहूरकडे गेलं तर भलतंच काय काय मानतात लोक. नांदेड परभणीकडे भलतंच काय काय मानतात लोक. कोकणाकडे गेलं तरी काय काय मानतात लोक. तर म्हणजे नथीमे शरणं शिवाय जे काही आपलं श्रद्धास्थान म्हणून मानतात ते सम्यक दृष्टीवाले नाहीत. तर ते कोणत्या दृष्टीवाले आहेत म्हणाले भगवान, मिथ्या दृष्टीवाले लोक. आणि सम्यक दृष्टीवाले लोक हे मुक्त असतात किंवा मुक्तीच्या मार्गावर आहेत असंही आपण त्यांना म्हणू शकतो. पण मिथ्या दृष्टीवाले जे आहेत ते मुक्तीपासून कोसो दूर असतात. त्यांना लाख कोणी सांगो काही, ते मानायला तयार नसतात. आपलाच दृष्टिकोन बरोबर आहे, आमचंच बरोबर आहे, आम्ही जे समजतो तेच बरोबर आहे असं त्यांची मान्यता असते. आणि त्यामुळे एक दृष्टिकोनामध्ये ज्यामध्ये आपण वाहून गेलो त्याला मिथ्यादृष्टी म्हटलं आहे, आणि जसे आहे तसे पाहण्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून 12 प्रकारच्या दुःखाला जाणण्याची जी प्रोसिजर आहे त्यालाच म्हटलेलं आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. त्यातलं पहिलं अंग आपण पाहत आहोत सम्यक दृष्टी. कौंडण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार होतो. कौंडण्य हे जे काही होते, कपिलवस्तूपासून जवळ त्यांचं गाव होतं आणि तिथे ते जन्मास आले. एक थोडीशी तुम्हाला स्टोरी सांगतो कौंडण्याची, याला धरून असल्या कारणाने. कारण हे चौथा आर्य सत्य सर्वात प्रथम कुणाला समजला आहे, कौंडण्याला. भगवंतानंतर कौंडण्याला समजलेला आहे. तर सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या पूर्वी बाबासाहेब लिहितात बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये, सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापूर्वी जेव्हा महामायेला गर्भधारणा झाली आणि स्वप्न पडलं, एक पांढरा हत्ती महामायेच्या स्वप्नात आला आणि महामायेला म्हणतोय की हे महामाते, या पृथ्वी तलावरचा माझा हा शेवटचा जन्म आहे आणि तू मला तुझ्या उदरात जन्म देशील काय. आणि असं म्हटल्यानंतर मग महामायेला जाग आली. महामायेने पडलेलं स्वप्न आपल्या पतीला म्हणजे राजा शुद्धोधनाला बोलून दाखवलं. राजा शुद्धोधनाला त्या स्वप्नाचा अर्थ न समजल्यामुळे त्या काळामध्ये स्वप्नविद्यामध्ये पारंगत असलेल्या 8 ब्राह्मणांना राजवाड्यामध्ये बोलविल्या गेलं आणि त्या 8 ब्राह्मणांमध्ये सर्वात कमी वयाचा जो ब्राह्मण होता त्याचं नाव कौंडण्य होतं.
त्या 7-8 ब्राह्मणांपैकी 7 ब्राह्मणांनी असे 2 अंगुली निर्देश वरती केले होते, म्हणजे 2 पर्याय सांगितले होते की तुमच्या घरी तुमच्या परिवारामध्ये महामायेच्या माध्यमातून राजा शुद्धोधनाच्या माध्यमातून एक सुपुत्र जन्माला येणार आहे. जर कधी तो संसारात रमला तर चक्रवर्ती सम्राट होईल, आणि जर तो गृहत्यागी ठरला तर सम्यक संबुद्ध होईल. 7ही ब्राह्मण कौंडण्यापेक्षा वयाने मोठे होते, आणि कौंडण्याने मात्र एकच बोट वरती केलं होतं, आणि त्याने एकच पर्याय सांगितला होता की तुमच्या घरी जे बालक जन्माला येणार आहे ते निश्चितच बुद्धच होणार आहे. याच्यावर तो कौंडण्य ठाम होता. आणि नंतर मग सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो. सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर असित मुनी येतात. त्या दिवशी पाहिलं ते बाळाकडे पाहतात आणि म्हणतात तिथे की आपल्या घरी बाळ जन्माला आलाय, त्याच्या दर्शनाला आलो. जो बाळ बुद्ध होणार आहे त्याच्या दर्शनाला आलो. तर राजा शुद्धोधन म्हणतात की महाराज बाळ झोपलेलं आहे. आणि बाळ झोपलेलं आहे असं म्हटल्यानंतर असित मुनी म्हणतात की महाराज जे बुद्ध पुरुष असतात ते झोपत नाहीत आणि लगेच बाळाचे पाय वगैरे हलतात, असं बाबासाहेब लिहिलं आहे, बाबासाहेबांनी लिहिलं आहे. आणि नंतर मग असित मुनी त्याला आपल्या हातावरती घेतात आणि अगोदर आनंदी होतात आणि नंतर रडतात. राजा शुद्धोधन त्याला विचारतात असित मुनीला की महाराज काही अघटित घडणार आहे का? तुम्ही का रडत आहात? अगोदर तुम्ही हसलात आणि नंतर रडलात, त्याचं काय कारण आहे? त्यानंतर असित मुनीने सांगितलं की महाराज मी रडलोय यासाठी. तुम्हाला अगोदर हसण्याचं कारण सांगू की रडण्याचं कारण सांगू? तर राजाने सांगितलं की महाराज अगोदर आनंदाची बातमी सांगत असतात तर आनंदाची गोष्ट सांगा. तर त्याने सांगितलं की महाराज अशा सुपुत्राला माझ्या हातावरती मी घेतलाय की जो बुद्ध पुरुष होणार आहे. बुद्ध होणाऱ्या बाळाला मी हातावर घेतलाय. मी यामुळे रडतोय की या बाळाचा जन्म झालाय बुद्ध पुरुषाचा, आणि रडतोय यासाठी की हे बाळ जेव्हा बुद्ध बनेल तेव्हा त्याचा दर्शन लाभ घेण्यासाठी, त्याचा उपदेश ऐकण्यासाठी मी जिवंत प्रत्यक्ष नसेल, आणि त्यामुळे मी माझ्यासाठी रडतो आहे, असं लिहिलं. नंतर सिद्धार्थ गौतम लहानाचे मोठे होतात, त्यांच्यासाठी 4 महाल बांधल्या जातात, आणि नंतर त्यांचं लग्न वगैरे होते. राहुल नावाचा पुत्र होतो, आणि रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य कोलीय लोकांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते, आणि त्याला दंड ठोठावला जातो सिद्धार्थ गौतमाला. आणि त्या दंडांपैकी एक दंड ते कबूल करतात की गृहत्यागाचा, परदेश गमनाचा, आणि मग ते निघून जातात. वयाच्या 29व्या वर्षी हनुमा नदी पार करतात. तिथे केस कापतात, कंठक आणि छन्नाच्या बरोबर ते असतात, आणि तिथे मात्र त्यांच्याकडे राजकुमाराचे कपडे वस्त्र जे काही आहे दागदागिने देऊन देतात. तिथे छन्न पण रडतो, कंठक पण रडतो, आणि ते निघून जातात तिथून. आणि तिथून निघून गेल्यानंतर कौंडण्य जे होते त्यांना बात समजते की सिद्धार्थ गौतमाने आता गृहत्याग केलेला आहे, महाभिनिष्क्रमण झालेलं आहे त्यांचं, आणि आता बुद्ध बनणार आहेत. आणि मग ते कौंडण्य 8 पैकी 1 असलेले तेव्हा लहान होते, आता मात्र ते वयस्कर झाले होते, मोठे झाले होते. ते लगेच त्या बाकीच्या 7 ब्राह्मणांकडे जातात, पण त्यांना समजते की ते 7ही ब्राह्मण मृत्युमुखी पडले आहे. त्यांची जी मुलं असतात 7 मुलं, त्यांना ते विनवणी करतात की बघा तुमचे वडील जर असते तर तेही माझ्याबरोबर आले असते, कारण आपल्याला बुद्धाचं दर्शन होणार आहे. आता सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केलेला आहे आणि आपण त्यांच्या सेवेमध्ये जाऊ. बुद्धत्व प्राप्ती अगोदर त्यांची सेवा करू आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांचा आपण धर्माचा उपदेश श्रवण करू. तेव्हा तुम्ही चला तुमची इच्छा असेल तर. पण त्या 7 मुलांपैकी 3 मुलांनी येण्यास नकार दिला. त्या 7 ब्राह्मणांच्या 4 मुलं मात्र तयार झाले, आणि ते 4 मुलं आणि कौंडण्य हे असे 5 लोक परिव्राजक होतात, जंगलामध्ये जातात उरुवेलेच्या, आणि सिद्धार्थ गौतम तपश्चर्या करतात 6 वर्षाची. त्या दरम्यान ते त्यांच्या बरोबर राहतात, सोबत राहतात, त्यांची सेवा शुश्रूषा करतात. कौंडण्य त्या 4ही ब्राह्मणाच्या मुलांना सांगत असतात की मला माहिती आहे सिद्धार्थ गौतम एक दिवस बुद्ध होतील, मला विश्वास आहे. मी तेव्हा लहान होतो वयाने, पण मला पण शास्त्र अवगत असल्या कारणाने मी भविष्यवाणी वर्तवली होती की हा मुलगा बुद्ध होणार आहे आणि नक्कीच बुद्ध होणार आहे. परंतु 6 वर्षानंतर जेव्हा सिद्धार्थ गौतमाने अन्न ग्रहण करायला सुरुवात केली पुन्हा, तेव्हा कौंडण्याला सुद्धा वाटते की आता हा काही
बुद्ध होऊ शकत नाही, मार्ग भ्रष्ट झाला. जेव्हा अन्न ग्रहण करायला सुरुवात केली सिद्धार्थ गौतमाने आणि तेव्हा ते पाचही परिव्राजक सिद्धार्थ गौतमाला सोडून जातात. इकडे सिद्धार्थ गौतम निरंजना नदीच्या किनाऱ्यावरती येतात, सुजाताकडून खीर ग्रहण करतात. ती खिरीची एनर्जी प्राप्त होते त्यांना, म्हणजे त्यांना ते ऊर्जा प्राप्त होते. त्या ऊर्जेच्या जोरावरती बोधिवृक्षाखाली पूर्वाभिमुख होऊन बसतात निरंजना नदी पार करून आणि तिथे त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती होते. बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर मग 12-13 अंगाने बुद्धत्वाला ते तपासतात, चेक करतात आणि नंतर त्यांना विचार येते की हे बुद्धत्व सांगू कुणाला सर्वात अगोदर, एवढं गहन आहे, गंभीर आहे. 2500 वर्षानंतर आपल्या लोकांना ज्यांना बाबासाहेबांनी बुद्ध दिलाय त्यांनाच बुद्ध समजायला कठीण झालंय. इतरांना काय समजेल? हे समजेल का? तर भगवान बुद्धांच्याही मनात हाच विचार आला होता तेव्हा याला समजून कोण घेईल. आणि तेव्हा मग भगवंताला आलार कालमुद्दक रामपुत्ताची आठवण झाली आणि त्यांना समजलं की ते दोघेही गेले. तिथून मग ते आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात की ते 5 परिव्राजक आहेत, हेच पात्र आहेत. त्या पात्र लोकांना आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश दिला पाहिजे. भगवान बुद्ध घेऊन सारनाथला जातात. सारनाथला गेल्यानंतर मग तिथे अगोदर ते लोक विचार करतात की त्यांचा सन्मान करायचा नाही, सिद्धार्थ गौतम जर आले तर वगैरे वगैरे. पण जसे जसे भगवान बुद्ध जवळ जातात तसे तसे त्यांचं मत परिवर्तन होते, मन बदलते आणि त्यांना ऑटोमॅटिकली असा भाव उत्पन्न होतो की आपण सिद्धार्थ गौतमाचा सन्मान केला पाहिजे. आणि जेव्हा ते आऊस आऊस म्हणून बोलत असतात, सिद्धार्थ गौतम म्हणून बोलत असतात, तेव्हा भगवान बुद्ध त्यांच्या निदर्शनास आणून देतात की मी आता ना आऊस आहे, ना सिद्धार्थ गौतम आहे, ना बोधिसत्व आहे, आता मी तथागत आहे, मी बुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहे. तेव्हा मग ते रिस्पेक्ट निर्माण होतो. अगोदर ते म्हणतात की आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर की तुम्ही बुद्ध झालात. तर भगवान बुद्ध म्हणतात की बघा, यापूर्वी मी कधीतरी दावा केला आहे का की मी बुद्ध झालो म्हणून 6 वर्षांमध्ये? ते म्हणतात ही गोष्ट खरी आहे. 6 वर्षांमध्ये मी जर कधी बोललो नाही तुम्हाला, आता बोलतोय. ते म्हणतात की मग ते शरण जातात भगवंताला. भगवान बुद्धाला शरण गेल्यानंतर मग भगवंत एक एक अंग या बुद्धत्व प्राप्तीचं त्यांना सांगायला सुरुवात करतात. ते कौंडण्य मुक्त होतात आणि त्या कौंडण्याचा जन्म मग त्या 5 मध्ये ज्येष्ठ असतात परिव्राजकांमध्ये. म्हणून सर्वात प्रथम त्या ज्ञानी कौंडण्याला भगवंताचा धम्म समजतो. तर ते कौंडण्य ज्ञानप्राप्तीनंतर देखील भगवंताच्या सोबत बरेच दिवस राहतात. पण असं म्हटलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये भगवान बुद्ध जेव्हा राजगृहाला राहत होते तर राजगृहापासून काही अंतरावर एका वनशंडामध्ये त्यांना एकटे राहण्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, एकटे राहणे पसंत होते कौंडण्याला आणि ते एकटेच राहिले. परंतु त्यांचं नंतर मग परिनिर्वाण झालं. अनिरुद्धाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 500 भिक्षू त्यांच्या त्या अंतिम संस्काराला गेले, त्यांच्या अस्थी आणल्या आणि असं म्हटलेलं आहे वेळुवनामध्ये भगवान बुद्धांच्या हस्ते कौंडण्याच्या अस्थि स्तूपाचं निर्माण केलं गेलंय. भगवंताने स्वतःच्या हाताने त्यांच्या अस्थी त्या स्तूपामध्ये ठेवल्या. अशा प्रकारचं हे यासाठी म्हणून सांगितलं की या 4 आर्य सत्याचा, 4थ्या आर्य सत्याचा, 1ल्या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या आर्य सत्याचा आणि कौंडण्याचा संबंध सर्वात अगोदर आलेला आहे. म्हणून हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. कौंडण्याच्या बाबतीत असंही सांगितलेलं आहे की त्या राजगृहापासून एका जवळ कपिलवस्तूपासून जवळ असलेल्या त्याच्या गावामध्ये त्याची बहीण राहत होती. त्याच्या बहिणीचा एक मुलगा होता, पूर्ण मैत्रायणी काहीतरी नाव होतं त्याचं. त्याला सुद्धा भिक्षूची दीक्षा दिल्या गेली कौंडण्यामुळे आणि तोही सुद्धा मुक्त झालेला होता. म्हणून या 4 आर्य सत्याचं दर्शन हे आपल्याला निर्वाणाचा मार्ग प्राप्त करून देते. आणि निर्वाणाच्या मार्गामध्ये प्राप्त करण्यातला पहिला आर्य अष्टांगिक मार्गातला पहिला मार्ग सांगितला सम्यक दृष्टी. म्हणजे आपला जो अनुभूती आहे किंवा एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र कसा असावा, जसं आहे तशा प्रकारे पाहण्याचा दृष्टिकोन. आपल्याला कोणी काही जरी बोललं किंवा काही जरी घडलं तर तेव्हा तटस्थ भूमिका ठेवून आपण त्याबद्दल पाहणे, विचार करणे. पाहणे म्हणजे काय तर अनुभूती, जाणणे असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. म्हणून सम्यक दृष्टीला अत्यंत महत्त्व आहे. या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये भगवान बुद्ध म्हणाले जसे आहे तसे पाहण्याची अनुभूती ज्यांना कुणाला येईल किंवा तशा प्रकारची मनोप्रवृत्ती ज्यांची कुणाची तयार होईल, खऱ्या अर्थाने ते या दुःख मुक्तीच्या गंगेमध्ये पोहत असतात.
त्यांच्याकडून काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म होत नाही. त्यांना 12 दुःखाचा बोध होत असतो. दुःख उत्पन्न कसे होते, दुःख उत्पन्न कसे होते, दुःख आता वर्तमानात कसे आहे आणि दुःख भविष्यात कसे असणार आहे. उत्पन्न झालेल्या व्यक्तींच्या कर्माबद्दलचं ज्ञान त्यांना प्राप्त होते. उत्पन्न झालेल्या व्यक्तीच्या कर्माबद्दल जाणीव होते, उत्पन्न होणाऱ्या व्यक्तीच्या कर्माबद्दल जाणीव होते आणि भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या व्यक्तीच्या कर्माबद्दल त्याच्या मुळाबद्दलची जाणीव होते आणि त्याला म्हटलेलं आहे मग सम्यक दृष्टीचं अंग प्राप्त होणं. मग हे बुद्धत्वाचंच एक अंग आहे ज्याला बुद्ध म्हणतो ना. तर हे आता आपण ते 4 आर्य सत्यांपासून जे जे काही पाहत आहोत याला बुद्धत्व म्हटलेलं आहे. याच्याही पुढे आता हे आर्य अष्टांगिक मार्ग झाल्यानंतर प्रतित्य समुत्पाद आहे. ते प्रतित्य समुत्पाद सुद्धा बुद्धत्वाचा अंग आहे, परंतु तो स्वतंत्र विषय आहे कर्म सिद्धांताला समजून घेण्यासाठीचा, की कर्म कसे उत्पन्न होतात. आणि त्यामुळे आज आपण या सम्यक दृष्टीवरतीच फोकस करीत आहोत. तेव्हा सम्यक दृष्टी म्हणजे काय हे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर आता मी सांगितलं तुम्हाला की जसे आहेत तसे पाहणे ही प्रवृत्ती आपल्या जेव्हा निर्माण होईल, म्हणजे जिथे सुख नाही, दुःख नाही, लोभ नाही, लाभ नाही, अलाभ नाही, जिथे काय म्हटलं त्याला निंदा नाही, प्रशंसा नाही, यश नाही, अपयश नाही, असा जो भाव आहे त्याला सम्यक दृष्टी म्हणजे तो भाव आपल्या वाट्याला आल्यावर, ती प्रवृत्ती आपल्या वाट्याला आल्यानंतर आपल्या मनाची अवस्था अशी ढळत नाही किंवा डामाडौल बनत नाही, त्याला सम्यक दृष्टी म्हटलेला आहे. दुनियेकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो तटस्थ असला पाहिजे. कारण जेवढे वाद विवाद तंटा भांडण होतात, आसक्ती निर्माण होते सम्यक दृष्टी नसल्यामुळे. प्रत्येक व्यक्ती रममान होतो या दुःखाच्या मार्गामध्ये सम्यक दृष्टी नसल्या कारणाने. आणि त्यामुळे आपल्याकडे सम्यक दृष्टी असणे म्हणजे एक प्रकारे जर आपल्याकडे अँटीव्हायरस आहे तर व्हायरस काय करू शकेल का, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सम्यक दृष्टी हे कशाचं काम करते, अँटीव्हायरसचं काम करते. अँटीव्हायरस जर कम्प्युटरमध्ये असेल तर ते जे कोणते व्हायरस असतात समजा येणारे तर त्याला ते मारून टाकते. म्हणून मग या तिन्ही तृष्णा जेव्हा जेव्हा उत्पन्न होण्याचा प्रयत्न करतील आपल्या चित्तामध्ये, तेव्हा तेव्हा त्या उत्पन्न होऊ नये याची खबरदारी घेणारं कोणतं अंग सांगितलं भगवंताने, सम्यक दृष्टीचं अंग सांगितलेलं आहे. म्हणून 2 प्रकारच्या दृष्टी लक्षात ठेवा सांगितलेल्या आहेत, एक तर सम्यक दृष्टी, दुसरी मिथ्या दृष्टी. आणि या जगातील सर्वात जास्त लोक आपल्यासह मिथ्या दृष्टीत असल्या कारणानेच दुःखी आहेत. तर म्हणून भगवंताने सम्यक दृष्टी प्राप्त करण्याचा हा 4 आर्य सत्यामध्ये मार्ग सांगितलेला आहे. तेव्हा जेवढं जमेल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मी माझ्या ज्ञानाच्या लेवलनुसार. तेव्हा निश्चितपणे तुम्हाला इथे समजत असेल असा अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि भगवान बुद्धांनी महामंगल सुत्तामध्ये जे काही आर्य सच्चान दर्शनं सांगितलं आहे त्यापैकी 4थं आर्य सत्य दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्य आपण पाहतो आहोत. त्यातलं एक अंग आज झालेलं आहे, 7 अंग बाकी आहेत. त्यामुळे आजचा उपदेश या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.